लोकसभेची सदस्य संख्या 545 असताना प्रत्येक वेळी निवडणूक आयोग 543 जागांसाठीच निवडणूक का जाहीर करते? हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच ना। 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी देखील मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक जाहीर करताना 543 जागांसाठीच निवडणुकीची घोषणा केली आहे। उर्वरित 2 जागांची का निवडणूक होत नाही याची माहिती तुमच्यापैकी काही जणांना असेल देखील, पण अनेकांना ही गोष्ट माहीत नाहीये। या 2 सदस्यांची निवड राष्ट्रपती करत असतात। आता हे 2 सदस्य आहेत तरी कोण, हे आपण आज जाणून घेऊया। नमस्कार, मी विक्रांत नलावडे, मुंबई आउटलुकमध्ये तुमचे स्वागत आहे। 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण 150 वर्ष भारतात राहिलेल्या ब्रिटिशांची भारताशी मूळ जोडली गेली। स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश भारत सोडून गेले तरी काही ब्रिटिश मात्र भारतातच राहिले। हे ब्रिटिश अँग्लो इंडियन म्हणून ओळखले जातात। आता हे अँग्लो इंडियन्स म्हणजे नेमके कोण, तर ब्रिटिश पुरुषांपासून भारतीय स्त्रीला झालेले मूल किंवा भारतीय पुरुषापासून ब्रिटिश स्त्रीला झालेले मूल म्हणजे अँग्लो इंडियन्स अशी व्याख्या करण्यात आली। याची संख्या त्यावेळी 3 ते 4 लाखांच्या आसपास होती। या 4 लाख अँग्लो इंडियन्सचे संसदेत प्रतिनिधित्व असावे अशी मागणी ऑल इंडिया अँग्लो इंडियन्स असोसिएशनचे अध्यक्ष फ्रँकलिन अँथोनी यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे केली। नेहरूंनी ती मान्य करताना 2 अँग्लो इंडियन सदस्यांची लोकसभेत राष्ट्रपती नियुक्ती करतील असे जाहीर केले होते। ही निवड 10 वर्षांसाठीच असेल अशी घटनेत तरतूद देखील करण्यात आली होती। मात्र 2020 पर्यंत प्रत्येक 10 वर्षांनी ही तरतूद वाढवण्यात आली। तेव्हापासून 2020 पर्यंत संसदेमध्ये 2 अँग्लो इंडियन सदस्यांची राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून निवड होत आली आहे। या 2 संसदेतील नियुक्त सदस्याव्यतिरिक्त प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये देखील त्यांना एका प्रतिनिधी देण्याची तरतूद घटनेच्या कलम 366 नुसार करण्यात आली। या तरतुदीनुसार देशातील 14 विधानसभांमध्ये अँग्लो इंडियन सदस्य नियुक्त केले गेले। महाराष्ट्र विधानसभेमध्ये देखील 15 मे 2018 रोजी डेमस नॉर्मल रॉस इट्स यांची भाजप सरकारने अँग्लो इंडियन सदस्य म्हणून नियुक्ती केली होती। 2019 मध्ये मात्र केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून भारतात अँग्लो इंडियन समाजातील लोकांची संख्या केवळ 296 इतकीच उरल्याचे सांगत लोकसभेसह राज्य विधानसभांमधून राष्ट्रपती आणि राज्यपाल नियुक्त सदस्य निवडण्याची तरतूद रद्द केली। या विधेयकाला तामिळनाडू राज्यासह अनेकांनी विरोध देखील केला। 2021च्या जनगणनेनुसार भारतात जवळपास 1,80,000च्या आसपास अँग्लो इंडियन समाजाची लोकसंख्या आहे। तरी देखील केंद्र सरकारने विरोध झुगारून लावत हे विधेयक मंजूर केले। तत्कालीन कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आणलेले विधेयक संसदेने मंजूर केल्याने आता संसदेसह राज्य विधानसभांमध्ये अँग्लो इंडियन सदस्यांची निवड होत नाही। भाजपाने 2014 साली निवडलेले जॉर्ज बेकर आणि रिचर्ड हे दोघे शेवटचे राष्ट्रपती नियुक्त अँग्लो इंडियन्स म्हणून सदस्य होते। सध्या पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेले डेरेक ओब्रायन हे एकमेव अँग्लो इंडियन राज्यसभा सदस्य आहेत। लोकसभेत मात्र एकही अँग्लो इंडियन सदस्य नाहीये, त्यामुळे या 2 जागा सध्या रिक्तच आहेत। संसदेने अँग्लो इंडियन सदस्यांची राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून निवड करायची नाही असे विधेयक पारित केले खरे, पण या 2 जागांचे करायचे तरी काय याबाबत मात्र कोणताही निर्णय झालेला नाहीये। त्यामुळे या 2 जागा 2024च्या निवडणुकीपर्यंत तरी रिक्तच राहणार आहेत। लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना दर 25 वर्षांनी होते। या पूर्वीची मतदारसंघ पुनर्रचना 2009 साली झाली आहे, त्यामुळे या पुढील पुनर्रचना 2034 साली होईल। कदाचित त्यावेळेस या 2 जागांबद्दल निर्णय होऊ शकेल। तोपर्यंत 543 इतकीच लोकसभेची सदस्य संख्या राहील।